तर आज आपण बघणार आहे 2025 मध्ये UDID कार्डला अप्लाय कसं करायचं तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। आणि पूर्ण व्हिडिओ पहा, एकदम इझी स्टेप आहे आणि अवघ्या 5 मिनिटात तुमचा फॉर्म भरून होऊ शकतो। तर सर्वात पहिले तुम्हाला Google Chromeवर यायचं आहे। Chromeवर आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले इथे UDID कार्ड असं टाकायचं आहे। UDID कार्ड टाकल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होणार। पेज ओपन झाल्यानंतर मित्रांनो सर्वात पहिले जे साइड येणार UDID त्याला क्लिक करायचं आहे। ते क्लिक झाल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक नवीन पेज ओपन होणार। ते पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं 3 डॉटवर क्लिक करायचं। तर आपल्यासमोर अप्लाय फॉर UDID असं येणार, यावर क्लिक करायचं। आपण असं केल्यानंतर इथे आणखी झालेलं नाही आहे, आणखी आपल्यासमोर असं येणार आहे। सर्व इथं वाचून घ्यायचं आपल्याला काय काय लागते। आय हॅव वाचलं आपण आणि सबमिटवर क्लिक करायचं। सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे 5 क्वेश्चन विचारले आहे। म्हणजे तुम्ही आय हॅव नेवर ऑब्जेक्टिव्ह माय डिसेबिलिटी म्हणजे तुम्ही कधी काढले आहे का किंवा नाही, तर तुम्ही काढलेले नाही तर सर्वात पहिले याच्यावर क्लिक करायचं। 2 नंबरचा आहे आय डू नॉट हॅव डिसेबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे माझ्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट नाही आहे, म्हणजे तुम्ही हे वाचून घ्यायचं। 3ऱ्या नंबरचा आय हॅव ॲप्लिक फॉर डिसेबिलिटी सर्टिफिकेट UDID कार्ड बट माय UDID अप्लाइड वॉज रिजेक्ट म्हणजे आम्ही UDID कार्डचा फॉर्म भरला होता पण काही कारणास्तव रिजेक्ट झाला। 3 नंबरचं असं आहे आय हॅव ऑब्जेक्ट टू डिसेबिलिटी सर्टिफिकेट UDID कार्ड बट रिकमेंड अ न्यू UDID कार्ड बिकॉज म्हणजे आमच्याकडं जे UDID कार्ड आहे ते आम्हाला आहे पण आमची रिक्वायरमेंट अशी आहे की आम्हाला नवीन UDID कार्ड पाहिजे, त्यासाठी हे करायचं। पण ज्यांनी पण सर्व लोकांनी तर पहिले याच्यावर क्लिक करायचं आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सर्व झाल्यानंतर आपल्याला असं समोर येणार। मग इथे सर्वात पहिले आपल्याला इथे नाव लिहायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे सर्वात पहिले आपल्याला इथे नाव लिहायचं आहे। त्यानंतर जो आपला मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे लिहायचा आहे। त्यानंतर आपली मेल ID तुम्हाला टाकणे गरजेचे आहे किंवा नाही, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे, एकदा असेल तर टाका, नसेल तर नका टाकू। त्यानंतर आहे डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमचा डेट ऑफ बर्थ टाका। त्यानंतर जेंडर टाका, मेल फिमेल ट्रान्सजेंडर तुम्ही जे पण असाल ते टाकू शकता। त्यानंतर आपण थोडं वरत यायचं तर इथं दिलेलं आहे नेम ऑफ ॲप्लिकेशन, तुम्ही इथे कोणाला टाकू शकता। तर इथं असे येणार फादर मदर ग्रॅज्युएशन म्हणजे तुम्ही आपण एखादा कोणाला पण सिलेक्ट करू शकतो फादरला। त्यानंतर इथे फादरचं नाव टाकायचं आहे आणि फादरचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे। त्यानंतर येते मित्रांनो इथं फोटो, तर इथं आपल्याला एक लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो इथे लागणार आहे। त्यानंतर आहे जो दिव्यांग असेल त्यांचा सिग्नेचर किंवा थंब आपल्याला इथे लागणार आहे, सिग्नेचर किंवा थंब आपल्याला इथे लागणार आहे। त्यानंतर थोडं वर आलो तर तुम्ही बघू शकता इथे डू यू हॅव आधार कार्ड म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड आहे किंवा नाही, तर आहे यसवर क्लिक करायचं आणि आधार कार्ड इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आधार कार्ड आणि इथं आधार कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे। तर तुम्ही इथे आधार कार्डचा फोटो अपलोड करू शकता प्रूफ म्हणून। त्यानंतर थोडं वर यायचं आहे, मग तुमचं लिहिलं ॲड्रेस फॉर्म कंपल्सरी म्हणजे तुम्हाला ॲड्रेस टाकावंच लागेल। नेचर ऑफ डॉक्युमेंट ऑफ ॲड्रेस प्रूफ म्हणजे तुमच्याजवळ ॲड्रेस प्रूफ का आहे, तर तुम्ही इथे ॲड्रेस प्रूफ पण तुमचं आधार कार्डच देऊ शकता इथं। त्यानंतर इथं आधार कार्डचा फोटो लागणार। त्यानंतर तुमचा जो जसा आधार कार्डवर ॲड्रेस आहे तसाच ॲड्रेस तुम्ही इथं टाका। त्यानंतर येणार आहे तुमचं स्टेट, जे पण तुमचं स्टेट असेल ते स्टेट टाकावं लागेल तुम्हाला इथे स्टेट। त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमचा सब जिल्हा म्हणजे तालुका तहसील कोणता आहे, त्यानंतर तुमचं गाव, त्यानंतर तुमचा पिनकोड। तुम्हाला व्यवस्थित आणि आरामशी हे भरायचा आहे फॉर्म। आधार पूर्ण जसा आधार कार्डवर आहे तसाच तुम्हाला हा फॉर्म पण भरायचा आहे। त्यानंतर आपण थोडं वर आलो तर इथं सर्वात मेन गोष्ट इथंच आहे तुमची डिसेबिलिटी कोणत्या टाईपमध्ये आहे, तर तुम्ही इथं बघू शकता जे पण तुमची डिसेबिलिटी येत असेल तर इथे तुमची डिसेबिलिटी टाईप
तुम्ही लिहून घ्यायचं. त्यानंतर डिसेबिलिटी तुम्ही कोणत्या टाईपमध्ये येतात तर इथं लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही लहानपणीपासून डिसेबिलिटी आहे किंवा नाही. तुम्ही जर लहानपणीपासून असाल तर यस करायचं, किंवा आता जर जस्ट झाले असेल तर नो करायचं. त्यानंतर थोडं वर आल्यानंतर तुम्हाला इथं दिलेलं आहे इट्स युअर टर्निंग हॉस्पिटल इन अदर स्टेट. तुम्हाला बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये पाहिजे का, तर तुम्ही नोवर क्लिक करायचं किंवा येसवर क्लिक करायचं. तुम्ही बाहेर राज्यात राहत असाल तर बाहेर घ्यायचं, तुम्हाला इथचं पाहिजे असेल तर इथचं घ्यायचं. आणि त्यानंतर तुम्हाला इथं हॉस्पिटलचं नेम घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा भरायचा आहे. 9-5-14 होतात, तर तुम्हाला इथं कॅप्चा भरायचा आहे आणि इथं क्लिक करायचं आहे सबमिटवर, आणि इथं फॉर्म असा सबमिट करून द्यायचा आहे. तो फॉर्म पूर्ण सबमिट झाल्यानंतर तुम्हाला थोड्याच वेळामध्ये तुमचा एक PDF तयार होणार, आणि PDF तुम्हाला तयार झाल्यानंतर तुमचं जे पण हॉस्पिटल असेल तुम्ही तिथं ते PDF देऊ शकता. तुमचा वार बघा कोणत्या वार दिवशी, आणि त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही तिथे जाऊन देऊ शकता, आणि तुमचं UDID कार्ड हे 1-2 महिन्याभरात येऊन जाईल. धन्यवाद मित्रांनो.